नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिवच्या जिल्हा कार्यालयाच्या पुढच्या भागामध्ये म्हणजे उपोषण स्थळी या ठिकाणी आलेलो आहोत। भूमचे 15 नगरसेवक उपोषण करत आहेत आणि न्याय मिळत नाही। जिल्हाधिकारी साहेब किरण पुजार साहेब, तुम्हाला एक चांगला जिल्हाधिकारी म्हणून लोक मानतायत। तुम्ही भूमच्या या भ्रष्टाचाराकडे लक्ष द्यावं आणि तो भ्रष्टाचार उघडा पाडून जो गुन्हेगार साबित होईल त्याच्यावर गुन्हे नोंद करावे आणि जर हे गुन्हे नोंद झाला तरच भूमच्या लोकांना न्याय मिळेल। ही भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाची आहे आणि म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील साहेब यांनी भूमच्या 15 नगरसेवकाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी तो पाठिंबा दिलेला आहे। कारण जनतेच्या विकासासाठी कुठेही शरदचंद्रजी पवार या गटाची राष्ट्रवादी पाठिंबा देणार आणि जनतेचा विकास करण्यासाठी पुढे सरसावणार अशी भूमिका प्रतापसिंह पाटील जिल्हाध्यक्ष शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे आपल्या सोबत आहेत। पाटील साहेब नमस्कार। नेमकं आज या नगरसेवकांना उपोषण करायची पाळी आली। सर्वसामान्य माणसं उपोषण करतात, दाद मिळावी, स्वतःचं कल्याण व्हावं, आमच्या गावाचा विकास व्हावा। पण हे तालुक्याचा विकास जर होत नसेल आणि तिथं हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार असेल आणि जनतेला जर पिळवणूक होत असेल तर त्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय? जनशक्ती विकास आघाडी भूम तिचे जवळजवळ 15 नगरसेवक आज आपल्या कलेक्टर ऑफिससमोर लक्षणीय उपोषणाला बसलेले आहेत। आपण गेल्या 6 महिन्यापासून बघतो ते तालुका स्तरावर बरेच उपोषणं बरेच निदर्शनं केलेले आहेत, परंतु त्याची दखल शासनानं घेतली नाही। मनमानी कारभार असो किंवा भ्रष्टाचार असो नगरपालिकेत वारंवार ह्यांनी चव्हाट्यावर आणलेला आहे। त्याची दखल तिथं न घेतल्यामुळं आज आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी ते आज सकाळपासून 15 नगरसेवक इथं बसलेले आहेत, परंतु प्रशासनानं काही दखल घेतलेली नाही। आज आम्ही शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस या जनविकास आघाडीला आम्ही पाठिंबा देत आहे यांच्या उपोषणाला आणि प्रशासनाने लवकरात लवकर यांची दखल घ्यावी आणि दोषीवर कडक कारवाई करावी। ह्यांच्या ज्या मागण्या आहेत ते लवकरात लवकर सोडवायचा। समजा जर हे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमची भूमिका काय राहणार राष्ट्रवादी काँग्रेस? आम्ही जे पुढचं जे नियोजन ठरेल किंवा पुढचं जे उपोषण ठरेल त्याच्यात आम्ही 100% राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार सामील होणार। बघा, कुठलीही भूमिका असू द्या, जनतेच्या विकासासाठी 15 नगरसेवक लढत असतील आणि त्यांना जर न्याय नाही मिळाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या नगरसेवकाच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहील आणि भूमच्या सर्वसामान्य जनतेचा विकास करण्यासाठी कायम विकासाचा पहिला झेंडा आम्ही हातात घेऊ, पण नगरसेवकाच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहू अशी भूमिका प्रतापसिंह पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी या नगरसेवकाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। तर बघूया येणाऱ्या काळामध्ये धाराशिवचे जिल्हाधिकारी किरण पुजार साहेब काय भूमिका घेतील आणि नगरसेवकाला जनतेच्या विकासासाठी भूमच्या विकासासाठी कसा पवित्रा घेणार, कसा न्याय देणार ते पाहूया येणाऱ्या काळातच। मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांच्या भूमिकेच्या विषयी कमेंट बॉक्समध्ये आपले विचार नोंद करा। धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद भूमकर, जय हिंद, जय महाराष्ट्र।